आणि या क्षणाची एक मोठी बातमी राज्याच्या राजकारणातून वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीकरता एक मसुदा सादर करण्यात आला आहे आणि या मसुद्याचा सर्वत्र सध्या चर्चा आहे। या जाहीरनाम्याचा मसुदा सादर करताना त्यात 39 मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे। हा मसुदा महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांना म्हणजे तीनही पक्षांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा गट यांना सुद्धा हा मसुदा पाठवण्यात आला आहे। एकूण 39 मुद्दे यामध्ये समाविष्ट आहेत। ही आहे या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातली आणखीन एक महत्त्वाची बातमी। औपचारिकपणे वंचितचा समावेश महाविकास आघाडीत करण्यासंदर्भात तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचं एक पत्र प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलं होतं। त्यांच्या उपस्थितीत चर्चा सुद्धा झाली होती। या चर्चेच्या नंतर काही एकत्रित मसुदा, सर्वसंमत असा मसुदा तयार करायचं ठरवलं होतं आणि वंचितनं अशा 39 मुद्द्यांचा एक मसुदा हा घटक पक्षांच्याकडे सुपूर्द केला आहे। या सर्व 39 मुद्द्यांवर सहमती झाल्यानंतरच अंतिमतः वंचित ही आघाडीत समाविष्ट होईल। या क्षणाची मोठी बातमी आहे, कारण हळूहळू दिवस पुढे चालले आहेत आणि आघाडीचं जागा वाटप थांबलेलं आहे, रखडलेलं आहे। ते वंचितच्या समावेश केला तर त्यांना नेमक्या कोणत्या जागा द्यायच्या, कोणाच्या वाटच्या जागा द्यायच्या यावरून आणि वंचितसुद्धा अगदी सुरुवातीला वंचितनं तर 12 जागांचा फॉर्म्युला दिला होता।